श्री गुरुदेव दत्त. आम्ही ना 5-6 वाजता असं काय बाहेर निघालो होतो, कारण की श्रीला करमत नव्हतं. आणि बाहेर निघाल्याच्या नंतर हे बघा याची काही झोप चालू होती. त्याचे पप्पा काय त्याला गाडीवर झोपू देत नव्हते. ए उठ करून त्याला सारखं उठवत होते. आणि ते परेशान होऊन होऊन थोडासा झोपी गेला तरी त्याचे पप्पा उठवतच होते. नंतर त्याला म्हणलं चल गणपती बघायला जायचं आपल्याला, म्हणून उठून थोडासा बसला तर परत झोपत होता. पण त्याचे पप्पा काय त्याला झोपू देत नाही. या दोघांचं चालू होतं. पप्पा म्हणले खाली सोडू का, नाही म्हणून उठून बसलाय. मग असं काय आम्ही तिथं गणपतीच्या तिथं जाणार होतो, पण ही थोडीशी नर्सरी दिसली. बघा गणपती किती सुंदर आलेत. कोणचा गणपती घ्यावा आणि कोणचा नाही इतकं सगळं कन्फ्यूज होतं ना. इतके सुंदर सुंदर गणपती होते ना, तर काय कळतच नव्हतं मला कोणचा गणपती घ्यावा आणि कोणचा नाही. तुम्हाला कोणता आवडला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आम्ही गेलो तर शेजारच्या महादेवाच्या मंदिराच्या तिथं मी व्हिडिओ काढले की श्रीचे पप्पा असे काय बाजूला सरकत आहेत. मग मस्त महादेवाचं दर्शन घेतलं. हे बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे तिथं. आणि घरी आल्यावर कणीस खाल्लं भेटू आणि